पडताना काळजी घ्या, कारण हवामान विभागाने मुंबईकरांना हा इशारा दिलेला आहे। पुढील 3 तासांमध्ये मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ येण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने हा अंदाज आता वर्तवलेला आहे। मुंबईमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे। घराबाहेर पडताना त्यामुळे खबरदारी घ्या असं यावेळेस सांगितलं जात आहे। हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा यावेळेस दिलेला आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांच्याकडून। सीमा, आपण बघतोय अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर आणखी आता 3 तासांमध्ये वादळी वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच सजल, आपण पाहतोय ठाणे, नवी मुंबई, बदलापूर या सगळ्याच ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। पण त्याचबरोबर मुंबईत देखील मुंबईतल्या अनेक भागात मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे। आणि त्याचबरोबर आता मुंबईतल्या हवामान विभागाने देखील नागरिकांना खबरदारीचे उपाय सांगितले आहेत। ते म्हणजे पुढील 3 ते 4 तासात मुंबईतल्या अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह प्रति तास वेगाने 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे जे आहेत ते वाहणार आहेत। आणि यामुळे आता मुंबईकरांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्या अशा सूचना ज्या आहेत त्या देखील आता हवामान खात्याने केलेल्या पाहायला मिळतात। सेजल, निश्चितच धन्यवाद सीमा दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण बघू शकतोय जोरदार पाऊस आता मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सुरू झालेला आहे। मात्र आता मुंबईकरांना घराबाहेर पडत असताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलेलं आहे, कारण की आता मुंबईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने आता वारे वाहण्याचा अंदाज आहे। या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। दिवा परिसरामध्ये सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आता दिव्यामध्ये सुरू झालेला आहे। तर आपण पाहतोय रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। जे सखोल भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं आपण पाहू शकतोय। खरं तर अवकाळी पाऊस आहे आणि त्यामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडालेली आहे। ऐन मे महिन्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। काही ठिकाणी नाले सफाईची कामं सुद्धा पूर्ण झालेली नाहीये। पावसाळ्यापूर्वीची जी कामं असतात ती देखील अनेक ठिकाणी पूर्ण अद्याप झालेली नाहीये। त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची भीती ही व्यक्त केली जाते। आणि सध्या आपण दिव्या परिसरातली दृश्य बघतोय, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। दिवा परिसरातली आपण ही दृश्य बघतोय। जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि जर असाच पाऊस सुरू राहिला तर या ठिकाणी नागरिकांच्या घरात सुद्धा हे पाणी घुसण्याची भीती व्यक्त केली जाते। ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाणी हे रस्त्यावर साचलेलं आहे। सखोल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागतेय, जे की अतिशय अवघड झालेलं आहे। ही साम टीव्हीचे आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य सुद्धा या पाण्यासह आपण पाहतोय। अचानक हा पाऊस आलेला आहे, त्यामुळे साहजिकच सकाळपासून ऊन पडलेलं असल्यानं आपण बघतोय मुंबईत पहिल्या पावसातच रस्ते तुंबायला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। दादर असेल, लोअर परळ असेल या भागात तुफान पाऊस सुरू आहे। अंधेरी, असलपासह पश्चिम उपनगरांमध्ये पाणी देखील साचलेलं आहे। तर आपण पाहू शकतोय अंधेरीचा परिसर असेल, लोअर परळचा परिसर असेल, या ठिकाणी प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये पाणी साचण्याच्या घटना ज्या आहेत त्या घडत असतात। मात्र आता मुंबईमध्ये पहिल्या पावसातच, खरं तर हा पहिला पाऊस देखील म्हणता येणार नाही, कारण हा अवकाळी पाऊस आहे। मे महिन्यामध्ये हा पाऊस पडतोय, तर या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका मुंबईकरांना बसलेला आहे, कारण अनेक ठिकाणी पाणी तुंबायला सुरुवात झाली असल्याचं कळतंय। अंधेरी, असलपासह पश्चिम उपनगरांमध्ये पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळतंय। दादर असेल, लोअर परळ असेल या भागामध्ये तुफान पाऊस आता सुरू झालेला आहे आणि अनेक ठिकाणी रस्ते जलमय झालेले, पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचलं असल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। या